नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची चालू घडामोडीची 70वी आवृत्ती बघत आहोत आणि त्यामध्ये आपण काय बघत आहोत तर आंतरराष्ट्रीय घडामोडी. तर आजचा व्हिडिओ एकदम शॉर्ट मध्ये असेल कारण ज्या काही ऑलिम्पियाड एग्जाम्स किंवा स्पर्धा झाल्या आहेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, फिजिक्स आणि गणिताची, त्याच्यात कोणी कोणी पदके मिळवली आणि त्या कुठे कुठे झाल्या हे त्याच्यात दिलं आहे. आणि मला नाही वाटत खूप काही विचारण्यासारखं असावं याच्यात, पण तरी आपलं काही राहून नको जायला म्हणून एक नजरेखालून जायला पाहिजे म्हणून एक फास्टमध्ये मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. आता फक्त याच्यात मेन मला काय वाटतं, जर यांना विचारायचं झालं तर ते काय विचारतील की जोड्या लावा. जोड्या कशा लावा तर आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड कुठे झाली, नंतर आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड कुठे झाली, फिजिक्सची कुठे झाली, गणिताची कुठे झाली. तर हे मी तुम्हाला जोड्या कशा लावायच्या ट्रिकच्या स्वरूपात ते तुम्हाला सांगते, पण आधी आपण एक फास्टमध्ये बघून घेऊ. आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024, ठिकाण अस्ताना, कझाकिस्तान. कालावधी 7 ते 13 जुलै 2024, क्रमांक 35. 2024च्या जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 80 देशातील 305 विद्यार्थ्यांचा समावेश होता. स्पर्धेत एकूण 29 सुवर्णपदके देण्यात आली. भारताने 4 पदके पटकावली. आता भारताने 4 पटकावली, पण महाराष्ट्राने किती? महाराष्ट्रातले कोण होते त्याच्यात? वेदांत सकरे आणि ईशान पेडणेकर. वेदांत सकरेने सुवर्ण आणि ईशान पेडणेकरने रौप्य. वेदांत मुंबई महाराष्ट्र आणि ईशान रत्नागिरीचा होता. ठीक आहे. नंतरची आहे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड. कोणती कुठे झाली हे मी तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात सांगणार आहे. आधी आपण एवढं कंप्लीट करून घेऊ. रसायनशास्त्र ऑलिम्पियाड कुठे झाली? रियाद, सौदी अरेबियामध्ये. क्रमांक 56वी. 94 देशातील 327 विद्यार्थी सहभागी. कालावधी 21 ते 30 जुलै 2024. भारताने 4 पदके पटकावली. त्याच्यातले महाराष्ट्रातले कोण कोण होते? देवेश पंकज भैया जळगाव सुवर्णपदक, अविनाश बन्सल मुंबई रौप्य पदक आणि कश्यप खंडेलवाल मुंबई कांस्य पदक. नंतरची आहे फिजिक्स ऑलिम्पियाड. ठीक आहे. ती कुठे झाली? इराणला झाली. क्रमांक 54. 43 देशातील 193 विद्यार्थी सहभागी. भारताने 5 पदके जिंकली. त्याच्यातलं महाराष्ट्रातून कोण? आकर्ष राजसहाय नागपूर रौप्य पदक. आणि आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड कालावधी 11 ते 12 जुलै 2024, ठिकाण बाथ, इंग्लंड. क्रमांक 65वी. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये 1989 मध्ये पदार्पण केल्यानंतर भारतीय संघाची ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. 108 देशातील 609 विद्यार्थ्यांचा सहभाग. यामध्ये भारताने 4 सुवर्णपदक आणि 1 रौप्य पदक मिळवले. तर ते कोणते? तर आदित्य मांगुडी, व्यंकट गणेश पुणे सुवर्णपदक. नंतर ऋषिल माथुर मुंबई सुवर्णपदक. ठीक आहे. तर कसे लक्षात ठेवायचे ते सांगते. आता जीवशास्त्राची ऑलिम्पियाड कुठे झाली तर अस्तानाला झाली. मी काय केलं, अस्तानाचा अ आणि जीवशास्त्राचा जी असं एकत्र करून अज्जी, हिंदीमध्ये म्हणतात ना, पिक्चरमध्ये दाखवता अज्जी सुनते हो, त्याच्यातलं ते अज्जी आहे. आपल्याला काही करून लक्षात ठेवायचे, माशा ट्रिक बनवाव्या लागतात. अ फॉर अस्ताना आणि जी फॉर जीवशास्त्र. पण असताना कुठे आहे? कझाकस्तानमध्ये आहे. हे नीट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. राहील लक्षात. जीवशास्त्राची ऑलिम्पियाड असताना कझाकस्तानमध्ये. नंतर रसायनशास्त्राची बघा. रसायनशास्त्र कुठे? रियाद, सौदी अरेबिया. आता र शी कोरिलेट करायचं. रियादचा र आणि रसायनचा र दोन्ही र आहे म्हणून रियाद. रसायनशास्त्राची रियाद येते आणि रियाद कशाची कॅपिटल आहे? सौदी अरेबियाची. राहील लक्षात. आता आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाड. तर फिजी देश आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिला. फिजिक्सवरून फिजी लक्षात ठेवायचं ना आपण. जेव्हा जी ई शेवटी जो ई स्वर येतो त्याच्यावरून लक्षात ठेवायचं इराण. मी एवढी तुम्हाला ॲक्टिंग करून दाखवते, एवढा स्वर लांबवून दाखवते, हे कशासाठी? तुमच्या लक्षात राहण्यासाठी. फिजी इराण. आणि नंतर मग हे सगळे लक्षात राहिल्यावर एकच राहते ना गणिताची. मग ती कुठे? बाथ इंग्लंड येथे.
म्हणजे 3 तर लक्षात राहतात, मग उरते गणिताची ती आपल्या लक्षात ठेवून घ्यायची. ती कुठे झाली? इंग्लंडमध्ये, बाथ या ठिकाणी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं आंतरराष्ट्रीय घडामोडी आज सगळ्या कंप्लीट झाल्या 8 भागात एकूण. तर आपण आता एक पुढचा टॉपिक घेऊया पुन्हा चालू घडामोडीचा आणि तो कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे. धन्यवाद.